बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं। अनेक बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतलीच नाही आणि त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आता त्यांचंच आव्हान उभं ठाकलेलं आहे। नाशिकमध्ये बंडखोरीचं मोठंच ग्रहण लागलेलं बघायला मिळतंय। भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। हे कसं लागलं, किती प्रभागांमध्ये लागलं तेही आपण बघणार आहोत। अनेक ठिकाणी भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। यामध्ये प्रभाग क्रमांक 1 आहे, प्रभाग क्रमांक 3 आहे, प्रभाग क्रमांक 6 आहे, प्रभाग क्रमांक 10 आहे। अशा वेगवेगळ्या प्रभागांमध्ये बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे। बघा, नावं सुद्धा आता आपण बघूया की कुणासमोर कुणाचं आव्हान आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये अरुण पवार भाजपचे उमेदवार असतील, पण बंडखोर अमित घुगे यांचं आव्हान असेल। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे उमेदवार असतील मच्छिंद्र सानप, त्यांच्यासमोर रुची कुंभारकर या बंडखोराचं आव्हान असेल। गुरमीत बग्गा भाजपचे उमेदवार प्रभाग क्रमांक 6 मधून, पण भाजपचे बंडखोर अशोक मुर्तडक यांचं आव्हान असेल। समाधान देवरे भाजपचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 10 मधून, पण बंडखोर शशिकांत जाधव यांचं आव्हान असेल। दिलीप दातीर भाजपचे उमेदवार असतील प्रभाग 29 मधून, पण बंडखोर भाजपचे मुकेश शहाणे यांचं त्यांच्यासमोर आव्हान आहे। शरद फडोळ प्रभाग क्रमांक 28 भाजपचे उमेदवार दिलीप दातीर यांचं त्यांच्यासमोर आव्हान असेल। संभाजी मोरुसकर उमेदवार आहेत भाजपचे प्रभाग क्रमांक 20 मधले, पण अंबादास पगारे भाजपचे बंडखोर त्यांच्यासमोर उभे ठाकलेले आहेत। ज्योती माळवे उमेदवार आहेत भाजपच्या प्रभाग क्रमांक 18च्या, पण मीरा हंडगे यांचं त्यांच्या समोर आव्हान असेल। या सगळ्याविषयी आपण लक्ष्मण घाटोळ यांच्याशीच थेट बोलूया। लक्ष्मण, आधी आपण उमेदवारी अर्ज देताना काय गोंधळ होता, काय नेमकी पळापळ झाली ते सगळं अनुभवलं, आणि आता बंडखोरांचं आव्हान, बंडखोरांनी काय अर्ज मागे घेतलेले नाहीयेत, काय सांगा? सुवर्ण, जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका बंडखोरांचा हा जर कुठल्या पक्षाला बसणार आहे तर तो भारतीय जनता पक्षाला बसणार आहे। कारण भारतीय जनता पक्ष या एका पक्षामध्ये तब्बल 9 ते 10 बंडखोर आहेत आणि हे सगळे बंडखोर ताकदीचे आहे। जसं आपण सांगितलं की प्रभाग क्रमांक 1 मध्ये जर आपण केलं तर अमित घुगेंसारखे सरचिटणीस पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे आणि त्यांची बंडखोरी ही त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारासाठी आव्हान असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रभाग जर आपण बघितला 3, तर त्या ठिकाणी मच्छिंद्र सानप, जे बाळासाहेब सानप आमदार, माजी आमदार, त्यांचा मुलगा आहे, त्यांच्यासमोर रुची कुंभारकर हे भाजपचेच बंडखोर आहेत, त्यांचं एक आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। इकडे प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर गेलं तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिलेले आहे विश्वास नागरे यांच्यासमोर शशिकांत जाधव हे प्रभाग क्रमांक 10 मधून विद्यमान नगरसेवक होते, सभागृह नेते होते, ते आता अपक्ष उभे राहिलेले आहेत, त्यांचं एक कडवं आव्हान त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आपण जर प्रभाग क्रमांक 25 कडे गेलो तर त्या ठिकाणी देखील दिलीप दातीर यांचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असलेले भाजपचे जे फडोळ नामक उमेदवार आहे त्यांच्यासमोर दिलीप दातीरांचं आव्हान असणार आहे। इकडे अशोक मुर्तडक जे माजी महापौर होते त्यांनी एक आव्हान गुरमीत बग्गांच्या समोर उभं केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुवर्ण सर्वाधिक फटका नाशिकमध्ये बंडखोरांचा बसणार आहे। 10 जागांवरती जर हा फटका बसला तर निश्चितपणे जो टार्गेट भाजपनं ठेवलेलं होतं 100+ नारा जो दिला होता, सोबळाचा नारा ज्या 100+ वर देण्यात आलेला होता, त्याला कुठेतरी या सगळ्यामुळे धक्का बसणार आहे। बंडखोरांना थांबवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन गेली 2 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते, मात्र त्यांना बंडखोरांची बंडखोरी शमवण्यामध्ये काही प्रमाणात अपयश आलेलं आहे। त्यांना ते बंडखोरी शमवू शकले नाहीत, याचा फटका कदाचित पक्षाला बसू शकतो। तुर्तास धन्यवाद, तुला थांबावं लागतंय। अधिक माहिती दिलीस त्याबद्दल लक्ष्मण। अधिक माहिती आम्ही सातत्यानं तुझ्याकडनं घेत राहू। सध्या पुढची बातमी बघणार आहोत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मतदान असलेल्या प्रभागात भाजप पदाधिकाऱ्यानं बंडखोरी केलेली आहे। भाजपा पदाधिकारी धीरज चव्हाण प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहे। डबल AB फॉर्म दिलेल्या 6 जागांपैकी प्रभाग 18 हाही एक प्रभाग आहे। या प्रभागामध्ये भाजपनं बंडू राऊत आणि धीरज चव्हाण यांना AB फॉर्म दिले, मात्र अखेरच्या क्षणी पक्षानं बंडू राऊत यांना उमेदवारी कायम ठेवून धीरज चव्हाण यांची उमेदवारी नाकारली। सामान्य कार्यकर्त्यावर हा अन्याय आहे म्हणून निवडणूक लढत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धीरज चव्हाण हे फोन बंद करून दिवसभर नॉट रिचेबल राहिले। यावेळी तुम्ही वेगळा विचार केलेला, भाजप बंडखोर म्हणून तुम्हाला पाहिलं जातं। मी 1 मिनिट तुम्हाला थांबवतो। भाजप बंडखोर म्हणण्यापेक्षा मला असा निर्णय
का बरं घ्यावा लागला की प्रत्येक वेळेस मलाच का बरं डावलल्या जात आहे. मी कुठे कमी पडतो आहे, कुठल्याही भागात तुम्ही गेले तर मी जास्त माझ्याबद्दल तारीफ नाही करत, पण मला कुठेही गेलं तरी असाच रिस्पॉन्स होता की यावेळेस तुझी तिकीट पक्की आहे, तू निवडून येतो आहे. लोकांचा हाच एक समज होता आणि आजही लोकांमध्ये बिलकुल 1% अविश्वास नाही आहे की मी निवडून येत नाही. ते म्हणतात आहे की दादा तुझं चिन्ह कुठलंही असलं तरी तू आमच्या कामात येतो, आम्ही तुझ्याकडे पाहून मतदान करू. हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही आहे, हा काही राज्यस्तरीय मुद्दा नाही आहे, हा वार्डाचा विषय आहे, लोकांच्या दैनंदिन समस्येचा विषय आहे आणि ते सगळं पेलण्याकरता मी सक्षम आहे. म्हणून लोक माझ्यासोबत आहे आणि लोक मला मतदान करतील असा मला 100% विश्वास आहे. बरं, पक्षाने तुम्ही उमेदवारी वापस घ्यावे यासाठी प्रयत्न केला असेल, तुम्ही फोन नॉट रिचेबल केला होता. 100%, कारण पक्षाचा आदेश हा कार्यकर्त्यासाठी अंतिम आदेश असतो, हे जरा याची मला 100% भान आहे. मी याबद्दल कुठलंही माझ्या मनात हे नाही, पण यावेळेस माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता, माझ्या कार्यकर्त्याजवळ दुसरा पर्याय नव्हता आणि हे समजा नसतं केलं तर रिझल्ट काही वेगळा लागला असता. म्हणून मी 100% पूर्ण प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या सोबतीने मी हा निर्णय घेतला आणि सगळेजण माझ्यासोबत 16 तारखेच्या विजयी गुलालापर्यंत माझ्यासोबत राहतील. नक्कीच वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.